थंडीचे दिवस सुरू झाले ना, की आपण लगेच ड्रायफ्रुट्स लाडू आणि डिंकाचे लाडू बनवतो. पण आपण डिंकाचे लाडू आणि ड्रायफ्रुट्सचे लाडू बनवण्यापेक्षा एकदा जर का हा पदार्थ बनवला, ज्यांना कोणाला कंबरदुखी, गुडघेदुखी, त्याचबरोबर पाठदुखीचा त्रास असेल, ते तर ड्रायफ्रुट्सचे लाडू खातात. पण तुम्हाला ड्रायफ्रुटचे लाडूसुद्धा खाण्याची गरज पडणार नाही, जर का तुम्ही रोज सकाळी याचे 2 चमचे सेवन केलं तर. चला तर मग हा पदार्थ काय आहे हे पाहूया. तर हा पदार्थ बनवण्यासाठी नाही, आपल्याला फक्त 2च वस्तूची गरज पडणार आहे. ती म्हणजे वाटीभर साखर. तर इथे मी घेतली आहे साखर आणि साखर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायची आणि एकदम अशी बारीक याला वाटून घ्यायची. तर माझं मिक्सरच्या भांड्याचं जो वरचं झाकण नसतं ते थोडंसं खराब झालंय. ते इथे मी यूज करत नाही म्हणून ते प्लेट ठेवली आणि एकदम मिक्सरला बारीक अशी फिरवून घेणार आहे. जितकी बारीक होईल तितकी बारीक करा. यामध्ये साखरेचे कण अजिबात शिल्लक राहता कामा नये. यामध्ये ना साखरेचे जर थोडेसे कण राहिले तर ते खाताना दाताखाली असे कडकड लागतात. त्यामुळे इथे एकदम अशी बारीक याची मी फाईन पावडर तयार करून घेतली आणि आता ही जी पावडर आहे ती आपल्याला एका वाटीमध्ये काढून घ्यायची. तर आता एकदाच तुम्ही ही साखर अशीच काढून एका पॅकबंद डब्यामध्ये ठेवू शकता आणि रोज तुम्हाला जितकी हवी त्या आकारानुसार इथे तुम्ही घेऊ शकता. तुम्हाला जितकं हवंय त्या आकारानुसार एका वाटीमध्ये काढून घ्या. तर इथे मी साधारणतः 4 ते 5 चमचे हे पिठी साखरेची काढून घेणार आहे आणि ही जी शिल्लक राहिलेली साखर आहे ती एका पॅकबंद डब्यामध्ये भरून ठेवायची, म्हणजे त्याचे एकदम असे खडे होत नाहीत. तर 4-5 चमचे एका वाटीमध्ये मी हे पिठी साखरेचे काढून घेतले. आता इथे तूप घेतलंय. तर तूप हे थंडीच्या दिवसामध्ये असं आळून बसतं, त्यामुळे आता सर्वात अगोदर आपण याला वितळून घेणार आहोत. तर हे जे तुपाचं बुटकुलं आहे ते आम्ही तुपालाच केलेलं आहे आणि कधी जेव्हा ते तूप आळून बसतं तेव्हा मी असं गरम करते, त्यामुळे ती बुटकुल्याची जी अवस्था आहे ना ती अशीच काहीशी झालेली, म्हणजे काळपट झाले. तर बघा एकदम असं गॅसवर ठेवून फुल गॅसवर आपल्याला ठेवायचं नाही, कमी गॅसवर ठेवून आपल्याला हे तूप चांगलं अगोदर वितळून घ्यायचं. फुल गॅसवर वितळून घ्याल तर ते तुपाचा वास म्हणजे त्याला करपट वास लागेल. त्यामुळे कमी गॅसवरच आपल्याला हे तूप चांगलं व्यवस्थितपणे वितळून घ्यायचं आहे आणि चांगलं वितळून घेतलं की लगेच इथे मी गॅस बंद केला. तर बघा थोडंसं जरी तूप गरम झालं आणि राहिलेलं थोडंसं तूप जे आटलेलं असतं ते सुद्धा चांगलं वितळून निघतं. तर बघा एकदम असं चांगलं वितळलं गेलेलं आहे. आता लगेच गॅसवरून खाली काढून घ्यायचं आणि जे आपण पिठी साखर घेतली त्या पिठी साखरमध्ये आपल्याला तूप हे ओतून घ्यायचे. तर किती तूप टाकायचं ते हे तुम्हाला सांगते. तर आपण 4-5 चमचे इथे पिठी साखरेचे घेतले, तर 5 ते 6 चमचे इथे आपल्याला तुपाचं टाकायचे. आता मिक्स करताना तर आपल्याला याची कन्सिस्टन्सी समजते आणि हे गरम तूपच आपल्याला यामध्ये घालायचं आणि चांगलं व्यवस्थितपणे मिक्स करायचं. थोड्याशा याच्या गुठळ्या होतात, पण चांगलं व्यवस्थित मिक्स केलं तर एकदम ते स्मूथ मिक्स होतं. ही जी रेसिपी आहे ना ती माझ्या आईची आहे, कारण थंडीचे दिवस सुरू झाले की ती कायम हा पदार्थ बनवायची आणि रोज सकाळी आम्हाला खायला द्यायची. याचं कारण म्हणजे आपण कधी ड्रायफ्रूटचे लाडू, डिंकाचे लाडू पण खातो, पण त्यापेक्षाही हेल्दी आणि त्यापेक्षाही एकदम असा गुणकारी हा पदार्थ आहे. बघा आता थंडीचे दिवस सुरू झाले ना की बरेच जणांना कंबरदुखी, पाठदुखी, त्याचबरोबर कोणाकोणाच्या हातापायाला मुंग्या देखील येतात आणि बरेच जणांना विकनेसपणा देखील जाणवतो. तर तो विकनेसपणा दूर करण्यासाठी हा पदार्थ तुम्ही खाल्ला ना तर तुम्हाला डिंकाचे आणि ड्रायफ्रूटचे लाडूसुद्धा खायची गरज पडणार नाही, 100% गॅरंटी देते. आणि हे चांगलं मिक्स झालं की आता आपल्याला हे रात्रभर असंच ठेवून द्यायचं आहे. तुम्ही जर सकाळी बनवत असाल तर सकाळी बनवलं तर तुम्ही दिवसभर तसंच ठेवू शकता, पण शक्यतो हा जो पदार्थ आहे तो थंडीच्या दिवसामध्ये सकाळीच खाल्ला जातो. त्यामुळे हे तुम्ही रात्री बनवून ठेवा आणि नंतर सकाळी खाऊ शकता. तर बघा दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्हाला हे मी दाखवते की कसं तयार झालंय. बघा तुम्ही पाहू शकता जसं तूप आळताना सेम तशाच पद्धतीने आळलं गेलेलं आहे. एकदम मस्त असं आपलं हे खायला सुद्धा खूप छान लागतं. कोणाकोणाला तूप आवडत नसेल तर असा हा पदार्थ एकदा नक्की ट्राय करून बघा. रोज सकाळी तुम्ही 2 ते 3 चमचे जरी खाल्ले तरी सुद्धा तुम्हाला दिवसभर एकदम असं फ्रेश फील होईल. त्याचबरोबर तुम्ही एकदा हा जो पदार्थ खायला चालू केला तर तुमच्या शरीरामध्ये सुद्धा तुम्हाला भरपूर सारे बदल पाहायला भेटतील. थंडीच्या दिवसामध्ये तुम्ही रोज जर काही अर्धी वाटी सकाळी चहा पिण्याऐवजी खाल्लं तर अख्खा दिवस तुम्हाला फ्रेश जातं. त्याचबरोबर डिंकाच्या लाडूपेक्षाही खूप असे गुणकारी आणि आपल्या शरीरासाठी खूप सारा असा फायदेशीर हा पदार्थ आहे. तुम्ही सुद्धा या थंडीच्या दिवसामध्ये एकदा नक्कीच ट्राय करून बघा. व्हिडिओ कसा वाटला सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक, सबस्क्राईब करायला पण विसरू नका.